हॅलो. तर चालू सामना पहिला उपांत्य फेरीचा सामना आपण मैदानात पाहतोय. स्पार्टन विरुद्ध RA11 या दोन्ही संघांमध्ये. तर डगआउट मध्ये जे बाहेरचे प्रेक्षक आहेत त्यांनी डगआउट खाली करायचं आहे. डगआउट प्लेयर लोकांसाठी याची नोंद घ्यायची आहे. RA11 च्या बाजूला जे डगआउट आहे ते डगआउट खाली करायचं आहे. या टायमाला स्विच हिटचा प्रयत्न होता. बॅटीची काढा घेतली. क्षेत्ररक्षण चेंडू खाली येतोय. मया झेल सुटते. झेल सुटली. जीवदान म्हटला प्रितेश पटेलला. धावसंख्या झाली धाव फळकावर. धावसंख्या झाली धाव फळकावर. 9 धावा. पहिलं षटक मैदानात संपलंय. धावसंख्या झाली आहे 9 धावा बिनबाद. RA11 या संघाची. चालू सामना पहिला उपांत्य फेरीचा सामना. 6 षटकांचे सामने असतील. 4 गोलंदाज वापरले जाईल. 2 पॉवर प्ले असतील. पहिल्या ओव्हर मध्ये 2 क्षेत्ररक्षण 30 यार्ड रिंगणाच्या बाहेर लावायचे आणि दुसऱ्या षटकामध्ये तुम्हाला 3 क्षेत्ररक्षण 30 यार्ड रिंगणाच्या बाहेर लावायचे. ह्याची नोंद घ्यायची आहे. तर संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज जुगल. सामना करेल डावखुरा फलंदाज प्रितेश पटेल. ह्याच्यानंतरचा होणारा सामना YNR 11 विरुद्ध अजिंक्य 11. दोन्ही संघांनी रेडी राहायचंय. दुसरा उपांत्य फेरीचा सामना असेल. जुगलचा पहिला चेंडू सामना करतो प्रितेश पटेल. या डाबाला क्रॉस लाईन चेंडू वर दिला. चेंडू जातोय फाईन लेग. सीमा रेखा बार. 4 धावांसाठी. चांगला फटका प्रितेश पटेलच्या बॅटमधून पाहायला भेटला. धावसंख्या झाली 13 धाव फळकावर. चांगली सुरुवात या इकडे आपल्याला पाहायला भेटते RA11 या संघाकडून. या टायमाला ब्लॉकरला टाकला होता चेंडू. या टायमाला बॉटम हँडचा वापर केला. चेंडू ड्राईव्ह केला. चेंडू ऑन साइडला जातोय. कॉर्नर कडे क्षेत्ररक्षण चेंडू खाली येईपर्यंत एकदा पूर्ण केलेली आहे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या फळकावर 14 धावा. जुगलचा पुढचा चेंडू सामना करेल करण. या टायमाला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटीची गाडा घेतली. चेंडू गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. झेल टिपला जातोय. गडी क्रमांक पहिला RA11 संघाचा करण जेटवा तंबूत परततोय. तर नवीन फलंदाज मैदानात येतोय. कर्णधार संघाचा रोहित हिरे करण जेटवाची जागा घेण्यासाठी. कारण धावसंख्या इकडे रोख लागलेला आहे. आतापर्यंत 3 चेंडू टाकण्यात आलेले आहेत. 3 चेंडू मध्ये 5 धावा आलेल्या आहेत जुगलच्या या षटकामध्ये आणि एक यश सुद्धा प्राप्त झालेलं आहे. पुढचा चेंडू जुगलचा सामना करेल आलेला फलंदाज रोहित हिरे. पुढचा चेंडू जुगलचा सामना करेल रोहित हिरे.
या टायमाला फुल्लर चेंडू चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, झेल सुटली. झेल सुटली. ही झेल जर पकडली असती तर एक मोठा झटका लागला असता R11 या संघाला. झेल पकडणं खूप इम्पॉर्टंट असतं. कॅचेस विन मॅचेस आपण म्हटलं जातो. पुढचा चेंडू जुगलचा चांगली गोलंदाजी करतोय जुगल आपल्या संघासाठी. या डावाला इंचा डाव चेंडू लॉफ करतोय क्षेत्ररक्षण. चेंडू खाली आहे का? चेंडू जातोय सर सीमा रेखा पार 6 धावांसाठी. या टायमाला मोठा प्रहार केला रोहित हिरेने. स्लो रन चेंडू अक्रॉस लाईन. चेंडू भिरकावून दिला. चेंडू येतोय का कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षण. चेंडू खाली येतोय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावेतच समाधान मानायला लागेल. 2 षटकांचा खेळ मैदानात संपलेला आहे. धावसंख्या झाली आहे धाव फळकावर 22 धावा. या संघासाठी तिसरा षटक कुठला गोलंदाज घेऊन येईल? 22. तर रोहिणी प्रीमियर लीग 20-21 पर्व पहिलं आपण पाहतोय. टिळकनगर सह्याद्री क्रीडांगण मध्ये ही स्पर्धा रंगताना. संजीव अकुबत्तीन, राजेश विश्वकर्मा, विनोद नायर यांच्या मार्गदर्शनाखाली ही चालू स्पर्धा आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि पहिला सेमीफायनलचा सामना रंगताना आपल्याला दिसतोय मैदानामध्ये. एका बाजूला स्पार्टन तर दुसऱ्या बाजूला R11. या दोन्ही संघांमध्ये रोहन हिरे विरुद्ध निलेश हे असे 2 संघ मालक. या 2 संघ मालकांमध्ये ही लढत लढताना दिसते. प्रथम फलंदाजी करत असताना 2 षटकाचा खेळ मैदानात संपला. धावसंख्या झाली 22 धावा. एक गडी बाद R11 संघाची. संघासाठी तिसरं षटक कुठला गोलंदाज घेऊन येतोय बघायचं आहे. संघासाठी तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज एल्टिन. एल्टिनचा पुढचा चेंडू सामना करतोय प्रितेश पटेल. या डावाला अक्रॉस द लाईन चेंडू भिरकावून देतोय स्क्वेअर लेग रिजन कडे. चेंडू जातो. एक धाव पळून पूर्ण केली. दुसरी धाव पळून पूर्ण करतात का? येस, दुसरी धाव सुद्धा पळून पूर्ण करतात आहेत. धावसंख्या झाली 24 धावा धाव फळकावर. या डबला स्विच इट रिवर्स फटका. बघूया चेंडू येतोय सीमा बार. षटकार. लाजवाब फटका प्रितेश पटेलच्या बॅटतून पाहायला भेटला. रिवर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं. स्विच इट केला. चेंडू सरळ सीमारेखा पार 6 धाव्यांसाठी. धावसंख्या झाली आहे 30 धावा धाव फळकावर. एल्टिनचा पुढचा चेंडू सामना करतोय प्रितेश पटेल. चांगली फलंदाजी करतोय प्रितेश आपल्या संघासाठी.
गाड्या मला क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न त्याबाबत पंचांचा इशारा काय येतोय. बॅटीची काढा घेतली, चेंडू गेला फाईन लेग, सीमारेखा पार, 4 धावांसाठी. धाव संख्येत वाढ, धाव संख्या झाले 34 धावा धाव फळकावर. एल्टिनचा पुढचा चेंडू सामना करतोय प्रितेश पटेल. चांगली फलंदाजी करतोय प्रितेश आपल्या संघासाठी. या टायमाला बघा फक्त बॉटम हँडचा वापर केला, दिशा दिली चेंडूला, पॉइंटच्या दिशेने खेळून काढला, क्षेत्ररक्षण चेंडू खाली येईपर्यंत एकदा पॉइंट पूर्ण केली. धाव संख्या झाली धाव फळकावर 35 धावा. 12 चेंडू आणि 27 धावांवर प्रितेश पटेल फलंदाजी करताना आपल्याला मैदानात पाहायला दिसतोय. पुढचा चेंडू एल्टिनचा सामना करेल रोहित हिरे. या टायमाला बॅकफुटला गेला, चेंडूला कट केला, चेंडू गेला गली रिजन मधून, गॅप शोधला आणि चेंडू गेला सीमारेखा पार, 4 धावांसाठी. तीन ओवर की समाप्ति पर 40 रन. तर आजच्या दिवसातील उपांत्य फेरीचा पहिला सामना खेळवला जातोय तो म्हणजे स्पार्टन्स विरुद्ध आर्या11 या दोन संघांमध्ये. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम स्पार्टन्स या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं, आमंत्रित केलं ते म्हणजे आर्या11 या संघाला फलंदाजीसाठी. 6 षटकांचा होणारा हा सामना.
4 गोलंदाज वापरायचे आहेत. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानात संपलाय. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 40 धावा, 1 गडी बाद. तर नक्कीच भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. भिरकावून देण्याचा प्रयत्न केला, अपयशी ठरला तो म्हणजे रोहित. दुसरा चेंडू शॉर्ट पद्धतीने केलेली गोलंदाजी, भिरकावून देण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला होता. ऑनसाइडच्या दिशेने खेळून काढला. एकच धाव मिळेल. या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 41-41. आजच्या दिवसातील उपांत्य फेरी म्हणजे सेमीफायनलचा पहिला सामना खेळवला जातो तो म्हणजे स्पार्टन्स विरुद्ध R11 या दोन संघांमध्ये. लीग पद्धतीने खेळवली गेलेली ही साखळी पद्धतीची स्पर्धा रोहिणी प्रीमियर लीग 2021. एकूण 8 संघांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्या 8 संघांपैकी 4 संघ म्हणजे वायएनआर, त्यानंतर स्पार्टन्स, R11 आणि केअर ग्रुप अजिंक्य 11 या 4 संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश घेतलाय. आजच्या दिवसातील पहिला सामना खेळवला जातो तो म्हणजे स्पार्टन्स विरुद्ध R11 या दोन संघांमध्ये. चौथं षटक मार्ग असतंय. 2 चेंडू झाले. संघाची धावसंख्या झाली 41. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा रोहित सज्ज. मारा करेल तो म्हणजे प्रितेश याला. पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न होता. ऑनसाइडच्या दिशेने खेळला चेंडू. एकच धाव घेण्यात यश आणि एकच धावेत समाधान मानावं लागेल. या एका धावेने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 42 धावा. खूपच सुरेखरित्या डावखोऱ्या पद्धतीने गोलंदाजी करतोय तो म्हणजे रोहित रनावरे. स्ट्राईकवर रोहित हिरे, नॉन स्ट्राईकवर प्रितेश पटेल. सुरेख फटका कव्हर्सच्या डोक्यावरून खेळून काढलाय. चेंडू खाली येतोय. क्षेत्ररक्षक झेल वाजवण्याची शक्यता होती मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा येतोय चौकार आणि या चौकाराने आता मात्र संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 46 धावा, 46 रन्स. 4 चेंडू झालेत. धावसंख्या झाली आहे 46. सुरेख फटका, सुरेख फलंदाजी आपल्या संघासाठी करतो रोहित. पुन्हा एकदा रोहित याला भिरकावून दिला चेंडू याच्या समालोचन कक्षाच्या दिशेने आणि पुन्हा एकदा चौकार. सुरेख फटकेबाजी, सुरेख फलंदाजी आपल्या संघासाठी करतो रोहित हिरे. स्वतः संघाचा कर्णधार संघमालक रोहन हिरे यांचे थोरले बंधू रोहित हिरे फलंदाजी करताना आपण पाहू शकाल. नॉन स्ट्राईकवर तितकाच सुरेख फलंदाज, डावखोरा फलंदाज तो म्हणजे प्रितेश पटेल. पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न. वेगवान पद्धतीने केलेली गोलंदाजी निर्धाव चेंडूची सांगता करतोय आणि आपलं षटक संपवतोय. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानात संपलाय. संघाची धावसंख्या झाली 50 धावा. 4 षटकं म्हणजे 24 चेंडूंचा खेळ मैदानात झालाय. संघाची धावसंख्या झाली 50. पाहायचे उर्वरित 2 षटकं कोणते गोलंदाज घेऊन येत आहेत, किती सुरेख गोलंदाजी करतायत. त्याचबरोबर प्रितेश आणि रोहित ही जोडी किती सुरेख फलंदाजी करते हे सुद्धा पाहायचंय. आपल्या संघासाठी 5वं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय जुगल तवाडिया. मारा करेल प्रितेश आणि रोहित या जोडीला. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानात संपलाय. संघाची धावसंख्या झाली 50. एक गडी बाद झाला होता तो करण जेठवाच्या स्वरूपात. क्षेत्ररक्षणात काहीसा बदल. डावखोऱ्या फलंदाजासाठी काहीसं वेगळ्या क्षेत्ररक्षणाचं आरक्षण करतायत ते म्हणजे सॅम्युअल. जुगल सज्ज. इमारत क्रमांक 10 कडून मारा करेल तो म्हणजे प्रितेश याला.
बीमर पद्धतीने केलेली गोलंदाजी. पंचांनी हा नो चेंडू कळवलाय. नोच्या स्वरूपात एक अवांतरित धाव आणि एक चौकार. फ्री हिट असणार आहे याची नोंद घ्यायची आहे. तर आत्ताच्या या चेंडूवर 5 धावा मिळतील. काहीशी वेगळ्या पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, स्लोअर वन पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. स्लोअर वन पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला होता. डावखुरा फलंदाजाला बघताना काहीसं स्पिन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला होता. फ्री हिटचा चेंडू असेल तर पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन भिरकावून दिलाय. सुरेख फटका. चेंडू जातोय सीमारेच्या दिशेने. गच्चा क्षेत्ररक्षण आणि हा चौकार. तर सलग 2 चेंडूंवर 2 चौकार. म्हणजे आतापर्यंत 1 चेंडू टाकलाय. जुगल तवाडिया यांनी धावा खर्च केल्या 9. संघाची धाव संख्या झाली 59, 59 रन्स. काहीसा हाणामारीचा पवित्रा घेतलाय तो म्हणजे प्रितेश आणि रोहित या जोडीनी. कारण गेल्या षटकात 2 चौकार, आताच्या षटकात पहिला चेंडू टाकत असताना 9 वर 1 चौकार आणि त्यानंतर एक पुन्हा फ्रीडच्या चेंडूवर चौकार. अशा पद्धतीने हाणामारी करतायत. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा जुगल सज्ज मारा करेल. प्रितेश याला आक्रमक पवित्रा घेऊन फलंदाजी करतायत. आपल्या संघासाठी स्वतःच्या जीवावर हा खेळ घेऊन फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू हलक्यात खेळून काढला. ऑनसाइडच्या दिशेने चेंडूवर येतोय. एल्टीन दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय आणि सुरेखरित्या 2 धावा पूर्ण करण्यात यश मिळत आहे. या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 61 धावा, 61 रन्स. अजूनही 10 चेंडूंचा खेळ मैदानात शिल्लक. एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना आर्या 11 संघ पाहू शकतो. आतापर्यंत फक्त 1 गडी बाद झालाय. तिसरा चेंडू पुन्हा एकदा लो फुलटॉस पद्धतीने केलेली गोलंदाजी. धावबाद होण्याची शक्यता. पंचांकडे दाद मागितली आहे. पंचांनी दाद फेटाळून लावली आहे. खूपच सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. ते म्हणजे रोहित आणि प्रितेश या जोडीकडून. काहीसं थकलेला दिसतोय प्रितेश, मात्र संघासाठी उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी करतोय. संघाला एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने घेऊन चाललाय. 3 चेंडू झाले. संघाची धावसंख्या झाली 62, 62 रन्स. शॉर्ट पद्धतीने केलेली गोलंदाजी भिरकावून देण्याचा प्रयत्न केला होता. अर्ध्या विकेटवर चेंडू टाकला होता. एका मोठ्या फटक्यासाठी आमंत्रित केलं होतं काहीसं, मात्र रोहित चुकला आणि एकाच धावेत समाधान मानावं लागतं. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 63 धावा. 4 चेंडू झाले. धावसंख्या झाली 63. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा जुगल वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली आहे. धावसंख्या 63, 63. तर प्रितेशच्या स्वरूपात दुसरा गडी बाद झाला. आर्या 11 या संघाचा पायचीत बाद करून पंचांनी त्याला तंबूत परतावून लावले. 5 चेंडू झालेत. 5व्या षटकातील 5 चेंडू झाले. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 63. पहिला गडी बाद झाला होता करण जेठवा. दुसरा गडी बाद झालाय तो म्हणजे प्रितेश पटेल. मला वाटतं जवळजवळ वैयक्तिक 39 ते 40 धावांची खेळी करून तंबूत परतलाय. आपल्या संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने त्यांनी घेऊन गेला होता. तर 5व्या षटकातील शेवटचा चेंडू जुगल मारा करेल तो म्हणजे प्रसाद याला. शेवटचा चेंडू आणि जुगल मारा करतो प्रसाद याला. हलक्या हाताने खेळून काढलाय. पॉइंटच्या दिशेने
रोहित यांनी रोखून धरलंय आणि निर्धाव चेंडूची सांगता. अशा पद्धतीने 5 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानात संपलाय. 5 षटकानंतर संघाची धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे 63 धावा. अजूनही एक षटक शिल्लक. पाहायचं या एका षटकात किती धावांचा डोंगर उभा करतोय तो म्हणजे RR11 हा संघ. आपल्या संघासाठी शेवटचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन नवीन गोलंदाज डावखुरा गोलंदाज अलंकार मारा करेल रोहित आणि प्रसाद या जोडीला. क्षेत्ररक्षणात काहीसा बदल. पहिला चेंडू घेऊन डावखुरा गोलंदाज अलंकार मारा करेल तो म्हणजे रोहित याला. 63 धावा झाल्यात. पाहायचे किती धावांचा डोंगर उभा करतोय. सुरेख फटका टोलावून दिलाय. चेंडू येतोय सीमारेषेच्या दिशेने आणि हा चौकार. पहिल्याच चेंडूवर शॉर्ट पद्धतीने केलेली गोलंदाजी रोहित यांनी टोलावून दिलेला चेंडू आलाय थेट समालोचन कक्षाच्या दिशेने. चौकार. पहिल्याच चेंडूवर घणाघाती प्रहार करून चेंडू पाठवून दिलाय तो चौकाराच्या दिशेने. संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली 67 रन्स. पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा बाद होऊन तंबूत परतावा लागतोय तो म्हणजे यष्ट्यांचा वेध घेतला. एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता मात्र बॅटची कड घेऊन चेंडूंनी यष्ट्यांचा वेध घेतलाय. तंबूत परतावा लागतोय ते म्हणजे रोहित याला. 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या ते म्हणजे अलंकार यांनी. आणि नवीन फलंदाज मैदानावर आपण पाहू शकतात की प्रितेश पटेल, भाई पटेल या टोपण नावाने आपण टिळकनगर परिसरात त्यांना ओळखतो. तेच रितेश पटेल. काल सुरेख खेळ केला होता आपल्या संघासाठी. संघाला दुसरा सामना जिंकवून देण्यात फार मोठं मोलाचं योगदान रितेश पटेल यांच्याकडून आपण पाहू शकाल. तर तोच रितेश पुन्हा एकदा मैदानावर सज्ज. आतापर्यंत 67 धावांची खेळी RR11 संघाकडून पाहायला मिळाली. 3 गडी बाद झालेत. पहिला गडी करण जेटवा, दुसरा गडी प्रितेश पटेल, तिसरा गडी तो म्हणजे रोहित हिरे. आता मात्र शेवटचे 4 चेंडू शिल्लक. पाहायचे 4 चेंडूंमध्ये किती धावा करतोय तो म्हणजे RR11 हा संघ. स्ट्राईकवर डावखुरा फलंदाज रितेश, गोलंदाजी करतोय अलंकार. पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न. शॉर्ट पद्धतीने केलेली गोलंदाजी अपयशी ठरतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज अलंकार. भिरकावून देण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला जातोय. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतो प्रसाद आणि पुन्हा एकदा बाद होऊन तंबूत परतावा लागतोय ते म्हणजे भाई पटेल याला. तर आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये एकूण 4 धावा दिल्यात ते म्हणजे अलंकार यांनी. गडी बाद केले 2. तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पाहायचे 2 चेंडूंमध्ये किती धावा कुटण्यात यश मिळत आहे. संघाची धावसंख्या आतापर्यंत फक्त 67 धावा 67. पहिल्या चेंडूवर चौकारानंतर आतापर्यंत फक्त 3 चेंडू निर्धाव टाकलेत म्हणजे 4 चेंडू आणि 4 धावा दिल्यात. नवीन फलंदाज विक्रम खराटे. स्ट्राईकवर प्रसाद, नॉन स्ट्राईकवर विक्रम. गोलंदाजी करतोय अलंकार. पाचवा चेंडू घेऊन अलंकार.
सुरेख फटका टोलावून दिलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, झेल बांधवण्याची शक्यता आणि झेल बांधवून प्रसादला सुद्धा तंबूत परतावं लागतंय. तर सलग 3 चेंडूंवर 3 गडी बाद केले, मात्र हॅट्रिक होणार नाही कारण एक रनआउटचा विकेट गेला होता. त्यामुळे खूपच सुरेख अशी गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतं. ते म्हणजे अलंकारकडून पहिल्या चेंडूवर चौकार होता, मात्र त्यानंतर एकही धाव दिली नाहीये. त्यांनी रोखून धरलंय, जखडून ठेवलंय आणि संघाची धावसंख्या स्थिरावते, ती म्हणजे फक्त 67 धावा. आत्ताच्या हाणामारीच्या षटकात फक्त 4 धावा दिल्यात, ते म्हणजे अलंकार यांनी. नवीन फलंदाज चिम्या, तर विकी खराटे स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकवर चिम्या गोलंदाजी करतो. अलंकार पाहायचं शेवटच्या चेंडूवर किती धावा घेण्यात यश मिळतं. हा स्कोर 70च्या अगोदर रोखून धरतायत की हा स्कोर 70 पलीकडे जातोय, हे या शेवटच्या चेंडूवर आपण पाहणार आहोत. त्वरा करायची आहे. शेवटचा चेंडू घेऊन अलंकार मारा करतोय, तो म्हणजे विक्रम याला. टप्प्याचा चेंडू, धावबाद होण्याची शक्यता, एक चोरटी धाव घेण्यात यश. एका धावेने आतापर्यंत संघाची धावसंख्या झाली 68. जिंकण्यासाठी 69 धावांचं लक्ष. 36 चेंडू 69, 69 रन्स टू विन इन 36 बॉल. यानंतर मी विनंती करेन की आपले सहसमालोचक यांना की यानंतरचं समालोचन आपण करायचं आहे.
स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि पहिली सेमीफायनल मॅच. पहिल्या सेमीफायनल मॅच मध्ये टीम आर्या 11 ने 68 धावा कमावल्या आणि 69 धावांचं आव्हान दिलेलं आहे 6 षटकांमध्ये. आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सेमीफायनलचा हा सामना 6 षटकांचा आहे. या पुढच्या सेमीफायनलचा टॉस काही क्षणांमध्ये होईल. YNR ग्रुप टीमचे कप्तान आणि केअर ग्रुप अजिंक्य टीमचे कप्तान, कृपया आपण मंचा जवळ यायचंय. सॅम्युअल आणि सिद्धेशी जोडी. गोलंदाज रोहित हिरे. पहिला चेंडू कव्हर पॉइंट वरून धावा मिळालेल्या आहेत 3 पहिल्या चेंडूवरती. हा चांगला स्ट्रोक आणि चौकार, RPL चौकार. सात धावा 0 गड्यांच्या मोबदल्यात. रोहित तो सिद्धेश यावेळेला पण पूल करण्याचा प्रयत्न, पण योग्य संपर्क नाही. 1 धाव. एका धावाने संघाची धावसंख्या झालेली आहे 8. 0 गड्यांच्या मोबदल्यात टीम स्पार्टन्स 69 धावांचा पाठलाग करताना. जवळजवळ 11 ते 12 धावा प्रत्येक षटकामागे गरजेच्या. यावेळेला सॅम्युअल आणि आता मात्र नेमकं काय घडत होतं मैदानावरती ते समजणं कठीण, पण दोन्ही खेळाडू एकमेकांशी आदळले. धाव संख्या 10. धाव संख्या 10. पुढचा चेंडू सिद्धेश पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, पण यावेळेला मात्र योग्य संपर्क नाही. 10 धावा 0 गड्यांच्या मोबदल्यात. रोहिणी प्रीमियर लीग दुसरा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा. सेमीफायनलचा पहिला सामना. येथून 32 चेंडूंमध्ये 59 धावांची गरज. चेंडू नोचा इशारा. नोचा इशारा म्हणजेच फ्री हिट. या पुढचा चेंडू फ्री हिट. फील्ड प्लेसमेंट मात्र चेंज होणार नाही. आणि फ्री हिटला जर फ्री हिट असेल तर मात्र स्टंप आउट होऊ शकत नाहीत, फक्त रनआउट दिलं जाऊ शकतं. धावा झालेल्या आहेत 11. धाव संख्या 11. हा फटका जोरदार आहे. RPL सिक्सर. मुझे ना निखिल भाई वहां पे आना पड़ेगा.
धावसंख्या पोहोचलेली आहे 17 धावांवरती पहिल्या षटकाच्या अखेरीस. चेंडूंमध्ये 52 धावांची गरज. सॅम्युअल आणि सिद्धेश यांची जोडी. नवीन फलंदाज रोहन, नवीन गोलंदाज रोहन आलेले आहेत. 69 रनांचा पाठलाग करत असताना आता रिक्वायर्ड रन रेट जो आहे 10.4 प्रत्येक षटकामागे रिक्वायर्ड रन रेट. 30 चेंडू 52 धावा गरजेच्या. 30 बॉल्स 52 रन्स नीडेड. 30 चेंडू 52 धावा गरजेच्या. हा चांगला चेंडू. सॅम्युअल विरुद्ध रोहन. आणि सॅम्युअल जोपर्यंत मैदानावरती असतील तोपर्यंत स्पार्टन्सच्या धावा येत राहतील. क्षेत्ररक्षण मध्ये फर्स्ट स्लिपच्या दिशेला एक खेळाडू, पॉइंट मध्ये खेळाडू तैनात, कव्हर पॉइंट मध्ये खेळाडू, बाउंड्री लाईन लगत. यावेळेला मोठा स्ट्रोक आणि 4 धावा. एकवीस धावा 28 चेंडूंमध्ये आता 48 धावांची गरज. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव. प्रत्येक चेंडू पाठोपाठ क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव होत आहेत. यावेळेला मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला पुढे खेळाडू आणला होता. धावा झालेल्या आहेत. तेवीस धावा 0 गड्यांच्या मोबदल्यात. 27 चेंडू 46 धावा गरजेच्या. 27 चेंडू 46 धावा गरजेच्या. आपण चांगला स्ट्रोक. आता मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती सिद्धेश आणि पहिला झेल निसटला. आणि आता मात्र बाद. झेल याआधी निसटलेला, त्यानंतर रोहनच्या गोलंदाजीवरती रनआउटची संधी होती. रोहनच्याही हातातून चेंडू निसटला पण स्टंप्सला लागला आणि रनआउट होऊन सिद्धेश पुन्हा एकदा तंबूमध्ये परतत आहेत. धाव संख्या 23.
या पुढच्या मॅचच्या टॉससाठी केअर ग्रुप अजिंक्य आणि Y&R ग्रुप च्या कप्तानांनी कृपया मंचाजवळ यायचंय. सॅम्युअलची साथ देण्यासाठी नवीन फलंदाज जुगल आणि समोर रोहन. फुल टॉस चेंडू आणि गिफ्ट थेट मैदानाबाहेर. नोचा इशारा आणि 6 धावा सुद्धा. एकूण धावसंख्या 30. एका गड्याच्या मोबदल्यात 26 चेंडूंमध्ये 39 धावांची गरज. सव्वीस चेंडूंमध्ये 39 धावांची गरज. फ्री हिटचा सुद्धा इशारा. हा सुद्धा फुलटॉस यावाला मात्र मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. वन बाउन्स ओव्हर द रोप चौकार. एकूण धावसंख्या 34. 25 चेंडूंमध्ये 35 धावांची गरज. यावेळेला मात्र चांगलं क्रिकेट. फक्त एक धाव. शेवटचा हा चेंडू होता या षटकाचा. एकंदरीत धावसंख्या पोहोचलेली आहे 35. एका गड्याच्या मोबदल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 षटक 35 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 24 चेंडू 34 धावांची गरज. 24 चेंडू 34 धावांची गरज. चाहिए 24 balls, 34 needed. चौतीस चेंडू 24 चेंडू 34 धावांची गरज. या क्षणाला 2 षटकांच्या नंतर 22 धावांवरती खेळत होते आर्या. रिक्वायर्ड रन रेट आहे 8.5 रन प्रति ओव्हर. केअर ग्रुप अजिंक्य आणि Y&R आणि बाद. सॅम्युअल बाद होऊन परत येत आहेत. धावसंख्या 35. 2 गाड्यांच्या मोबदल्यात 23 चेंडू मध्ये 34 धावांची गरज. तेवीस चेंडूंमध्ये 34 धावांची गरज.
शुभम, रोहित, गुड रनिंग बिटवीन द विकेट. दुसरं षटक व्यक्तिगत रोहितचं, टीमसाठी तिसरं. हा 6 षटकांचा सामना आहे. बावीस चेंडूंमध्ये 33 धावांची गरज. इक्कीस चेंडू में 32 रनों की दरकार. 21 चेंडू 32 धावांची गरज. वीस चेंडूंमध्ये आता 30 धावांची गरज. 20 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज. चांगली गोलंदाजी. अशाच प्रकारे या षटकाची ही समाप्ती. धावा जमलेल्या आहेत 39. 2 गाड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांच्या अखेरीस 18 चेंडूंमध्ये 30 धावा गरजेच्या. अठरा चेंडू 30 धावा गरजेच्या. अठरा चेंडूंमध्ये आता 30 धावांची गरज. 10 धावा प्रति षटकामागे गरजेच्या. जुगल आणि शुभम यांची जोडी. समोर रितेश. निर्धाव चेंडू.
हा चांगला स्ट्रोक आणि तेवढा चांगला चेंडू सुद्धा होता. पहिली धाव. चाळीस धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात. 16 चेंडूंमध्ये 29 धावा गरजेच्या. दोन धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्या पोहोचलेली आहे 42 धावांवरती दोन गाड्यांच्या मोबदल्यात. 15 चेंडू 27 धावांची गरज. त्रेचाळीस धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात. 14 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज. हा चांगला स्ट्रोक डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण ही चांगलं. धावा मिळालेल्या आहेत दोन. धावसंख्या पोहोचलेली आहे 45 धावांवरती. 13 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज. इथे सुद्धा धावा मिळालेल्या आहेत दोन. एकूण धावसंख्या झालेली आहे 47 दोन गड्यांच्या मोबदल्यात. 12 चेंडू आणि 22 धावा गरजेच्या. 11 धावा प्रति षटका मागे गरजेच्या. 12 चेंडू 22 धावा गरजेच्या. बारा चेंडू 22 धावा गरजेच्या. शुभम स्ट्राईक वरती. 11 धावा प्रत्येक षटकामागे गरजेच्या. या रखरखत्या उन्हामध्ये टिळक नगरचे सर्व खेळाडू मैदानावरती झुंजताना आपण पाहत आहोत. अठ्ठेचाळीस धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात. 11 चेंडू 21 धावा गरजेच्या.
हा मोठा सोहोक आणि आरपीएल सिक्सर. 10 चेंडू 15 धावांची गरज. 10 balls 15 runs needed. नऊ चेंडू 14 धावांची गरज. 55 वरती 2. फारच देखणा स्ट्रोक पण फक्त 1 धाव. 56 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. 8 चेंडू 13 धावांची गरज. चौकार आरपीएल चौकार. 7 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज. धावा मिळाल्या 2. एकूण धावसंख्या आता मात्र 6 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज. 52 धावा झालेल्या 62 धावा झालेल्या आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यात. 6 चेंडू 7 धावांची गरज. सहा चेंडू 7 धावांची गरज. 62 वर 2. 5 षटकांच्या समाप्तीनंतर.
पहिल्या चेंडूवरती 2 धावा मिळाल्या. धावसंख्या पोहोचलेली आहे 64 धावांवरती. 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. 5 चेंडू 5 धावांची गरज. चार चेंडू 4 धावांची गरज आणि कंपल्सरी चेस चा नियम आहे. 4 चेंडू 4 धावांची गरज. कंपल्सरी चेस. तीन चेंडू 4 धावांची गरज. आणि बाद. जुगल महत्वाच्या क्षणी बाद झालेले आहेत. 2 चेंडू 4 धावांची गरज. दोन चेंडू 4 धावांची गरज. आणि बाद. 1 चेंडू 4 धावांची गरज.
जबरदस्त स्ट्रोक आणि चौकार, रिव्हर्स स्वीप, स्विच हिट आणि चौकार.